महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर अहिल्यानगरमध्ये वातावरण चांगलंच तापलं। परदेशी यांना श्रद्धांजली म्हणून शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र काही ठिकाणं दुकानं बंद करण्यास विरोध झाल्याचा आरोप करत या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली। जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात आमदार अक्षय कर्डिले सुद्धा सहभागी होणार आहे। महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर आता त्याचा मृतदेह घाटी या ठिकाणी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे। त्यानंतर अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी स्मारक या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन होणार आहे। महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्या मृत्यूनंतर सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी शहर बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं, परंतु काही भागांमध्ये तरुण गेल्या असता या ठिकाणी या तरुणांना विरोध करण्यात आला। त्या विरोध करणाऱ्या नागरिकांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। जोपर्यंत त्या नागरिकांवरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे। आणि आता सध्या अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ तरुण सकल हिंदू बांधव असतील किंवा आमदार संग्राम जगताप असतील हे आलेले पाहायला मिळत आहे। आणि आता थोड्याच वेळात रास्ता रोको आंदोलन सुरू होणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।